काय करता राव तुम्ही यार इथे आलं तेव्हा पण झोपलेले होते. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण काही लोक पसरवायचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे आनंदाचा भाग तर दुसरीकडे त्याच्यावर असलेली टीका करताना काही सकारात्मक जर टीका केली तर आपण समजू शकतो, परंतु इतर धर्मियाच्या भावना दुखवायच्या कशा आणि राजकारण साधायचं कसं यावर काही लोकांचा भर दिसून आलेला आहे. 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असत तर रामाबद्दल जे काही विधान काही लोकांनी केले त्याबद्दलचा चीड आणि संताप संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आंदोलन, प्रत्येक ठिकाणी निषेध आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते हे रस्त्यावर आलेले आहेत. हे का केलं, का करावं लावलं आणि तेही एका त्यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये जाहीर स्टेटमेंट देऊन. याचा अर्थ असा होतोय की येणाऱ्या जे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काहीतरी वादंग व्हावं, समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि एकमेकाच्या विरोधात एकमेक ठाकले जावेत, हा उद्देश कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे. आणि म्हणून त्यांनी आतापर्यंतही त्या गोष्टीवर कधीही रिॲक्शन दिलेली नाही. त्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेब होते, त्यांनी कोणतीही रिॲक्शन दिली नाही. उभाटा गटाचे जे काही नेते, सो कॉल्ड नेते आहेत, त्यांनी सुद्धा याच्यावर आतापर्यंत गेली 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या विरोधामध्ये निदर्शने होत आहेत, परंतु एकही शब्द त्याच्यावर बोललेले नाहीत. याचा अर्थ असा होतोय की यांना महाराष्ट्रामध्ये काही जाती दंगली घडवायच्या आहेत की काय असा संशय निर्माण झालेला आहे. मग कुठेतरी त्याची सारवासारव करणे, खेद व्यक्त करणे, हे प्रकार का घडतायत याची एक तर सखोल चौकशी सुद्धा झाली पाहिजे. मला वाटतं की हा प्रकार वाटतो तेवढा सोपा नाही. तरी मी या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना, देशातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती करणार आहे, आपला राम मंदिराचा उत्सवला काही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या आहारी जाऊ नका. आपण 22 जानेवारीचा दिवस हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तो अत्यंत उत्साहात कसा साजरा होईल याकडे लक्ष द्या. आडवे येणारे मांजर अनेक आपल्याला येतील, परंतु त्याची काळजी करू नका. त्यांना योग्य वेळेला जनता योग्य तो धडा शिकवेल याबद्दल दुमत नाही. पण त्यांनी ऐतिहासिक दाखले दिले, वाल्मिकी रामायणाचा सुद्धा दाखला दिलाय आणि त्यावेळेला कसं मांसाहार केला जायचा हे सुद्धा स्पष्ट केले. त्याला आधार देत अनेक अभ्यासकांनी सुद्धा जुने पुरावे मांडले आणि त्यात सुद्धा असं सांगितलं की पूर्वी मांसाहार केला जायचा. तुम्हाला दाखले देण्याचं हीच वेळ का यावी, माझा आक्षेप हाच आहे. दाखले काही असेल, इतिहास काही असेल, तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेलाच हा विषय का काढता, का चर्चेला आणता, याच्यावर माझा आक्षेप आहे. मग तुम्हाला इतर धर्मियाचे दाखले देता येत नाहीत का? जर तुम्ही विद्वान आहात ना, मग इतर धर्मियाबद्दल जो काही तुम्हाला पुळका आहे, तुम्हाला जो काही प्रेम आहे, तुम्हाला ज्या त्यांच्या मतासाठी जे गुडघे टेकावे लागतात, त्यावेळेला हे दाखले का देत नाही? हिंमत असेल तर तुम्ही तेही दाखले द्या. जर तुमच्याकडे नसेल तर आम्ही ते दाखले तुमच्याकडे देतो, पण तुमच्या तोंडातून ते वाजवायचे आम्हाला. हिंदू धर्माबद्दल तातडीनं काहीतरी विरोधात बोलणं, माझं काही वाकडे करू शकत नाही, या विरोधात जे बोलतायत हे वेडेपणाचं लक्षण आहे. पण सरकार वाटलं तरी काय करणार? कारवाई करणं अपेक्षित आहे, कारवाई होत नाही. कारवाई निश्चित होईल. सरकार असं शांत बसणार नाही, निश्चित कारवाई होईल आणि कारवाई करायचे मला वाटतं आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आज मुख्यमंत्री शहरात येत आहेत, त्यावर सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत.
दुसरं असं जागा वाटपाच्या अनुषंगाने छगन भुजबळ असं म्हणाले की जेवढ्या जागा एकनाथ शिंदेना दिल्या जातील तेवढ्याच जागा आम्हाला पण पाहिजे. भुजबळ काय बोलले किंवा मी काय बोललो किंवा इतर काय बोलले याला महत्व देण्यापेक्षा जे युतीचे नेते आहेत, मग ते एकनाथ शिंदे साहेब असतील, ते देवेंद्र फडणवीस असतील, ते अजितदादा असतील, हे जॉईंटली बसून जी मीटिंग मध्ये जो काही निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. मागणी करणं हा भाग वेगळा आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटणं स्वाभाविक आहे की आम्हाला जास्त जागा पाहिजेत, परंतु निवडून येणारी जागा हा जो निकष सर्व महायुतीने ठरवलेला आहे त्याबद्दल ते नेते निर्णय घेतील, म्हणून यावर भाष्य करणं उचित होणार नाही. दुसरा एक असा विषय आहे की आज अंबादास दानवे यांच्या मुलाचं लग्न आहे. या लग्नामध्ये अनेक नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये संजय शिरसाट आणि संजय राऊत हे आमने सामने येऊ शकतात. नंबर 2 उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा आमने सामने येऊ शकतात. आम्ही संस्कृती जपणारे लोक आहोत. आमचा कुठेही राजकीय मतभेद किती जरी असले तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये हजेरी लावणं हे काही गैर नाही. म्हणून अंबादास दानवेच्या लग्नाला आज मुख्यमंत्री साहेब एवढ्या व्यस्ततेमध्ये असताना सुद्धा येत आहेत. ते येत आहेत, त्याच्यामुळे इतरही येत आहेत. अरे बाबा ते चालले तर आपणही गेलं पाहिजे, ना तर उगाच वातावरण आणखीन काही लोक व्हायला ही भीतीपोटी काही लोक येत आहेत. परंतु या कौटुंबिक वातावरणाला आम्ही कौटुंबिकच समजतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. आमने सामने आल्यावर कसे रिॲक्शन असतील? काय रिएक्शन नसेल, त्यांनी नमस्कार केला तर आमचाही नमस्कार असेल. जय महाराष्ट्र म्हणणं ते आजकाल विसरलेले आहेत, म्हणून नमस्कार करावा लागेल. परंतु आम्हाला कोणाबद्दल द्वेष वैयक्तिक नाही, तर आम्हाला सर्वांबद्दल आदर आहे आणि आदराच्या भूमिकेतून आम्ही सर्वांना पाहतोय. त्यांनी कसं वाट वाकडी करावी हा त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही सरळ वाटेने जाणारे लोक आहोत. काँग्रेस त्या तिघांची जी आघाडी युती जो काही प्रकार आहे त्यात आता ते होणार नाही असं दिसतंय. काँग्रेसने काय केलं, 48 जागांसाठी उमेदवाराची यादी मागवली आहे दिल्लीवरून महाराष्ट्रातल्या. अहो, ह्या संजयची भविष्यवाणी खरी ठरणार आहे. मी जे काही बोलतो त्याला काही बेस असतो. आता ही एकच भोंगा सगळीकडे सांगतो की आमची इथे ठरली, आमची सगळी बैठक झालेली, असे कोणत्याही बैठकी इथे झालेल्या नाही. आघाडी ही होणार नाही. 2 पक्ष कोणत्यातरी बाहेर यातून पडतील आणि मग अकेला चलोरेची भूमिका प्रत्येकाला वठवावी लागेल. जागा वाटपामध्ये यांच्यामध्ये असलेला तिढा आज मुद्दामून प्रकाश आंबेडकरांचं नाव जे वारंवार घेतलं जात आहे ते एक स्पेस असावी म्हणून घेतलं जात आहे. भविष्यामध्ये ही आघाडी होणार नाही. काँग्रेस स्वबळावर लढवायचा जो काही त्यांचा संकल्प आहे ते पूर्ण करण्याच्या विचारात आहे. आपल्या कार्यकर्त्याला आता दूर ठेवायचं नाही, ही जी काँग्रेसने घेतलेली महत्वाची भूमिका आहे. कदाचित त्यामुळं त्यांची 48 जागांवरच्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. मनसेला असं वाटतंय की शिवसेना, शिंदे गट आणि मनसे यांच्यात बरंच साम्य आहे वैचारिक हिंदुत्व. ही युती झाली पाहिजे असं मनसेतून काही नेत्यांनी थांबवलं. शिंदे साहेबांना मी स्वतः वैयक्तिक सुद्धा बोललेलो आहे, अनेक नेते सुद्धा बोललेले आहेत. राज साहेबांची आमची तशी भेट झालेली नाही, परंतु आमच्या नेत्यांना आम्ही हे समजावण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे की राज ठाकरे साहेब जर आपल्या बरोबर युतीत आले तर दोघांचे विचार मिळते जुळते आहेत. दोघं एक फळीचे एक आघाडीचे नेते आहेत आणि दोघांनाही मास बेस आहे. म्हणून जर एकत्र आले तर आपल्याला निवडणुकीमध्ये याचा निश्चित दोन्ही पक्षाला फायदा निश्चित होईल. म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा विनंती केली दोन्ही नेत्यांना की एकत्र या आणि ही लोकसभेमध्ये आपली ताकद ही प्रामुख्याने सर्व महाराष्ट्राला दाखवून द्या. पण हे कधी प्रत्यक्षात येईल? दोन्ही बाजूने सकारात्मक निश्चित येईल. दोन्हीकडून सकारात्मक आहेत. दोन्ही पक्षाकडून सकारात्मक भूमिका घेतली जाते. मला तर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी फोन करून माझं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. आणि शिवसेनेची आमची भूमिका आहे की मनसे आमच्या बरोबर यावी. म्हणून आमच्याही पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही उचललेली जे पाऊल किंवा तुम्ही जे काही विनंती केलेली जर ही अंमलात आली तर महाराष्ट्राचं चित्र बदलेल. काही बैठका वगैरे झालाय का याबाबत? काही प्राथमिक असं काही आता 22 तारखेनंतर सगळ्या बैठकीचा सपाटा सुरू होईल आणि तातडीनं या सगळ्या गोष्टीवर निर्णय घेतला जाईल. अंतर्गत बोलणं आणि बैठकीमध्ये एक आपलं मत मांडून त्यावर एकदम फायनल निर्णय घेणं ही सर्व प्रक्रिया 22 तारखेनंतर सुरू होणार आहे.
चला. मी पुढील 8 महिने मुख्यमंत्री आहे, त्यामुळे आपल्याला आणखी फिरावं लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. चर्चा झाली, खळबळ झाली, मग मुख्यमंत्री राहणार नाही का अशा प्रश्नाला उदाहरण आलं. असं काही नसतं. या विधानसभेचा कालावधी हा 8 महिन्यानंतर संपणार आहे. 8 महिन्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री कोण हे सर्व तिन्ही पक्ष येऊन ठरवले जाईल आणि त्याच्यानंतर तो मुख्यमंत्री विराजमान होईल. म्हणून आताच्या कालावधीमध्ये एक दिवसही कमी होणार नाही हे शिंदे साहेबांना सांगायचं होतं. मी पुन्हा इलेक्शन त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवले जात असल्यामुळे मी ह्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहणार आहे अशा पद्धतीचं त्यांचं असलेलं ते वक्तव्य. मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही. पुन्हा येईन नाही असं म्हणायचं त्यांना आवश्यकता नाही. पक्ष जेव्हा निवडणुका होतील त्या टायमाला ठरवेल कोण कुठे असेल ते. परंतु समन्वय या तिन्ही पक्षाचा चांगला असल्यामुळं मला वाटतं या पदासाठी कुठेही वादविवाद होणार नाही. भाजप राज्यसभेमध्ये भाकरी फिरवणार असेल अनेक दिग्गज नेत्यांना आणि मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरणार. त्यामध्ये नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचं काय असं आणि दुसरं असेल त्याला जोडून महाराष्ट्राच्या 6 जागा रिक्त होणार राज्यसभेत त्याच्यामध्ये सुद्धा नाही. भाजपची ही दर प्रत्येक निवडणुकीला असलेली रणनीती असते. तुम्ही कोणतीही निवडणूक घ्या, त्या निवडणुकीमध्ये भाकरी ही फिरवल्याच जाते. फक्त तुम्ही मध्य प्रदेश पहा, राजस्थान पहा, छत्तीसगड बघा, महाराष्ट्र बघा, दिल्ली बघा, कुठेही भाजपमध्ये कोणत्याही माणसाला कायमस्वरूपी एका पदावर ठेवलं जात नाही. त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही त्यांचा स्ट्रॅटेजी आहे त्या पद्धतीने उमेदवारी देणं म्हणा की पक्षात स्थान देणं असतं. हा त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे.